अगदी 5 ते 10 हजारात जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल किंवा नोकरीसोबत पार्ट टाइम काहीतरी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. पुण्यात शिकायला आलेला रोहन पहिले 2 दिवस हॉटेलमध्ये जेवला. तिसऱ्या दिवशी त्याने आईला फोन केला, आई तुझ्या हातच्या जेवणाची आठवण येते. ही गोष्ट फक्त एका रोहनची नाही तर प्रत्येक शहरात हजारो मुलं, हजारो नोकरदार दररोज घरच्या जेवणासाठी शोध घेत असतात. आणि जिथे समस्या असते तिथेच बिझनेसची संधी असते. हीच संधी ओळखून आज हजारो महिला महिन्याला 50,000 आणि काही जण तर 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त कमवत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत टिफिन बिझनेस नेमका कसा सुरू करायचा, किती गुंतवणूक लागेल, किती कमाई होऊ शकते आणि सुरुवातीचे ग्राहक कुठून मिळवायचे. नमस्कार मंडळी, मी प्रीती आणि नवी अर्थक्रांतीच्या बिझनेसच्या भन्नाट आयडिया सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वात आधी समजून घेऊया की हा बिझनेस नेमका काय आहे. आजकाल बाहेर राहणाऱ्या मुलांना किंवा ऑफिसला जाणाऱ्या लोकांना हॉटेलचं ते रोजचं तेलकट, तिखट आणि अजिनोमोटो टाकलेलं जेवण नको असतं. त्यांना हवं असतं अगदी कमी तेलातलं ताजं, स्वच्छ आणि आपण घरात जसं बनवतो तसं सात्विक जेवण. जर तुम्हाला उत्तम स्वयंपाक करता येत असेल किंवा तुमच्या घरात आई, बहीण किंवा बायको यांच्या हाताला अप्रतिम चव असेल तर हा बिझनेस तुम्ही तुमच्या घराच्या किचन मधून खूप कमी भांडवलात आजच सुरू करू शकता. जरा विचार करा, रोज तुम्ही स्वतःच्या कुटुंबासाठी स्वयंपाक करताच ना, मग त्याच वेळेस अजून 4 लोकांसाठी डबा बनवून जर पैसे मिळत असतील तर काय वाईट आहे. इतकंच काय, कॉलेजची मुलं किंवा पार्ट टाइम नोकरी शोधणारे तरुण सुद्धा एका चांगल्या मावशींना सोबत घेऊन हा बिझनेस अगदी स्मार्टपणे मॅनेज करू शकतात. आज इंस्टाग्रामवर अशा कित्येक महिला आहेत ज्यांनी घरातून केवळ 2 डब्यांपासून सुरुवात केली होती आणि आज त्या रोजचे 100 पेक्षा जास्त डबे पुरवून स्वतःचा भला मोठा व्यवसाय चालवत आहेत. लोकांना वाटतं बिझनेस म्हणजे लाखो रुपये, पण इथे सुरुवात होते फक्त 5 ते 10 हजारांपासून आणि गंमत म्हणजे त्यातलं अर्ध भांडवल तुमच्या घरात आधीपासूनच असतं. आता समजा तुम्ही आजच हा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं तर सर्वात पहिली चूक लोक काय करतात माहितीये, मोठी भांडी घेतात, मोठा गॅस घेतात, लोगो बनवतात, पण ग्राहक एकही नसतो. तुम्ही मात्र तसं करू नका, कारण यासाठी तुम्हाला कोणतंही दुकान किंवा गाळा भाड्याने घ्यायचा नाहीये. तुम्ही अगदी तुमच्या किचन मधून सुद्धा हा बिझनेस सुरू करू शकता. सुरुवातीला फक्त 5 ते 10 हजार रुपये गुंतवा. त्यातले 3,000 रुपये काही दिवसांचा किराणा, तेल आणि ताज्या भाज्या आणण्यासाठी वापरा. त्यानंतरचे 3,000 रुपये छान दिसणारे, जेवण गरम ठेवणारे आणि गळत नसलेले असे डिस्पोजेबल बॉक्सेस किंवा स्टीलचे टिफिन खरेदी करा आणि उरलेले 3,000 रुपये पॅम्पलेट छापण्यासाठी आणि सोशल मीडियावर जाहिरात करण्यासाठी बाजूला ठेवा. सुरुवातीला तुमच्या घरातले गॅस शेगडी आणि तुमची नेहमीची भांडीच पुरेशी आहेत, पण तुमच्या किचन मध्ये एकदम स्वच्छता असायला हवी आणि डबे भरण्यासाठी छोटीशी जागा मोकळी असायला हवी. जसा बिझनेस वाढेल आणि ऑर्डर्स वाढतील तसा तुम्ही पुढे जाऊन घरातला एखादा वेगळा कोपरा किंवा मोठी शेगडी घेऊ शकता. आता यातून पैसा किती मिळणार. समजा तुम्ही एका वेळच्या साध्या घरगुती डब्याची, ज्यात 3 चपात्या, सुकी भाजी, वरण भात आणि सॅलेड असेल, याची किंमत 80 रुपये ठेवली म्हणजे एका माणसाचे दुपार आणि संध्याकाळचे मिळून रोजचे 160 रुपये झाले. आता या एका डब्यामागे किराणा, गॅस आणि पॅकेजिंगचा खर्च वजा केला तर तुम्हाला आरामशीर 30 ते 35 हजार रुपयांचा नेट प्रॉफिट मिळतो. समजा तुमच्याकडे फक्त 10 रेग्युलर कस्टमर आहेत, सकाळचे 10, संध्याकाळचे 10 म्हणजे 20 डबे. आता महिन्याभरात 20 चे 30 झाले तर कॅल्क्युलेटर काढा. प्रत्येकी 60 डब्यांमागे 30 रुपये नफा म्हणजे रोजची कमाई झाली 1800 रुपये आणि महिन्याचा हिशोब केला तर 54,000 रुपये. सर्व छोटे मोठे खर्च बाजूला काढले तरी 40 ते 45 हजार रुपये महिना अगदी आरामात राहू शकतो. पण बिझनेस म्हटला की त्यात काही चॅलेंजेस असतातच आणि या बिझनेस मध्ये सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी आहेत. पहिली म्हणजे टायमिंग. एखाद्या कस्टमरचा लंच ब्रेक दुपारी 1 वाजता असेल तर तुमचा डबा तिथे 12:30 वाजता पोहोचला पाहिजे. 10 मिनिटं जरी उशीर झाला ना तर भुकेलेला माणूस चिडतो आणि ग्राहक तुटू शकतो. दुसरं चॅलेंज म्हणजे कन्सिस्टंट चव. पहिल्या दिवशी जेवणाची चव जशी होती तशीच ती महिनाभर राहिली पाहिजे. चव बदलली की कस्टमर डबेवाला बदलणार. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना एक प्रश्न पडला असेल की आमचा एरिया लहान आहे, मग तिथे हा बिझनेस चालेल का. तर हा टिफिन बिझनेस शहराच्या ठिकाणी अगदी डोळे झाकून चालू शकतो, कारण तिथे IT पार्क्स, कोचिंग क्लासेस आणि एकटे राहणारे बॅचलर्स भरपूर आहेत. तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा बँकेचे कर्मचारी, सरकारी ऑफिस मधले लोक किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट सोबत थांबणारे नातेवाईक यांना घरच्या जेवणाची खूप गरज असते. तिथेही हा बिझनेस चालेल. आता राहिला प्रश्न गावचा, तर गावात रोजच्या डब्याची मागणी कमी असते, पण तिथे तुम्ही एक आयडिया करू शकता.
शेतात जाणाऱ्या मजुरांसाठी किंवा ट्रॅक्टर ड्रायव्हरसाठी गरम भाकरी पिठलं आणि झणझणीत ठेचा अशी टिफिन सर्व्हिस सुरू करून बघा. जर तुम्हाला हा बिझनेस खरोखर सुरू करायचा असेल तर थोडक्यात काही टिप्स सांगते. पहिली गोष्ट, छानसा आणि लोकांना आवडेल असा आठवड्याचा मेन्यू ठरवा. उदाहरणार्थ, गुरुवारी पनीर, शुक्रवारी पिठलं भाकरी. दुसरं म्हणजे सुरुवातीला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डिंग मधील किंवा ओळखीच्या 5 लोकांना एक दिवस फ्री ट्रायल किंवा पहिल्या डब्यात 50% डिस्काउंट द्या. जेवणाची चव आवडली की ग्राहक कुठेच जात नाही. आणि तिसरं म्हणजे जवळच्या पेइंग गेस्ट, हॉस्टेल किंवा प्रायव्हेट ऑफिस बाहेर तुमचे लहानसे पॅम्पलेट वाटा किंवा तिथे जाऊन लोकांना भेटा आणि ग्राहक मिळवा. चौथी गोष्ट म्हणजे जेवण पार्सल करण्यासाठी चांगल्या कंटेनरचा वापर करा. कारण जेवण जितकं स्वच्छ आणि प्रेझेंटेबल दिसेल तितके प्रीमियम ग्राहक तुमच्याकडे स्वतःहून येतील. आणि पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून स्वतःची मार्केटिंग करू शकता. तुमच्या स्वच्छ किचनचे आणि तयार केलेल्या जेवणाचे छोटे सुंदर व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर रील बनवून नक्की शेअर करा. आजकाल रीलवरून खूप ऑर्डर्स मिळतात. लक्षात ठेवा, लोक फक्त भूक भागवण्यासाठी जेवत नाहीत, त्यांना घरची चव, आपुलकी आणि विश्वास हवा असतो. आणि ज्या दिवशी तुम्ही हे विकायला शिकलात त्या दिवशी तुम्ही फक्त डबे विकणार नाही तर स्वतःचा ब्रँड उभा कराल. या बिझनेस बद्दल तुमच्या मनात अजून काही शंका असतील किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. नवी अर्थक्रांतीच्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात अशाच एक भन्नाट आयडिया.